मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसापासून एकच नाव गाजत होतं, ते म्हणजे पंढरीशेठ फडके यांचं. मित्रांनो, पंढरीशेठ फडके हे बैलगाडा शर्यतीमधले किंग माणूस होते, हे तर तुम्हाला माहीतच असतील. मित्रांनो, या माणसाने आपल्या आयुष्यामध्ये खूप सकाळी कमवले, लोकांचं प्रेम, पैसा, पाणी अशा खूप साऱ्या गोष्टी कमवल्या, आणि तरी सुद्धा हे कसे वाचू शकले नाहीत, हेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला चला तर नवीन गमतीच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, पंढरीशेठ फडके हे जरी आज आपल्यात नसतील ना, तरी त्यांनी लोकांच्या मनात खूप मोठी जागा बनवून गेली आहे. मित्रांनो, पंढरीशेठ फडके हे मूळचे पनवेल येथील विहीर गावातील राहणारे होते. त्यांना लहानपणापासूनच बैलगाडा शर्यतीमध्ये खूपच इंटरेस्ट होता. त्यानंतर त्यांनी 1986 पासून ते बैलगाडा शर्यतीचा नाद लागला आणि त्यांनी बैलगाडा शर्यतीमध्ये अमाप पैसा कमवला. मित्रांनो, बैलगाडा शर्यतीमध्ये सर्वात जास्त शर्यत जिंकलेला आणि सर्वात नामांकित बैल म्हणजे बादल हा बैलही त्यांच्याकडेच होता. मित्रांनो, त्यांच्याकडे पहिले 2 बैल होते, सर्जा, राजा, आणि ते दोन्ही बैलही 10-12 हजार रुपयात त्यांनी घेतली होती. आणि या 2 बैलाच्या जीवावरती त्यांनी 7 वर्ष बैलगाडा शर्यतीमध्ये आपलं नाव कमवलं आणि तिथूनच ते खूप भन्नाट व्हायरल झाले आणि त्यांनी बैलगाडा शर्यतीमध्ये त्यानंतर अमाप पैसा कमवला. त्यांनी 2007 साली तब्बल 4 लाखाचा बैल घेतला आणि आश्चर्याचं कारण म्हणजे त्यांचे बैल हे संपूर्ण बैलगाडा शर्यतीमध्ये जिंकतच येतात आणि त्यामुळेच त्यांना बैलगाडा शर्यतीमधला बेताब बादशाह मानलं जात होतं. तर आता मित्रांनो, त्यांच्या थोडं संपत्तीकडे लक्ष देऊया. मित्रांनो, पनवेलमध्ये विहीर गावातील त्यांचं एक आलिशान बंगला आहे. त्या बंगल्यामध्ये त्यांची मर्सडीज, BMW, फॉर्च्युनर अशा भरपूर गाड्यांचे ते मालक होते. त्यांच्या शरीरावरती 5 ते 6 किलो सोनं हे सारखं घालून हिंडायचे आणि हीच त्यांची वेगळी गोष्ट होती. त्यांचा तो पांढरा सूट, त्यांची ती पांढरी चप्पल आणि ती बंदूक हेच लोकांना आकर्षित करायचे आणि त्यामुळे लोकांना त्यांचा हा प्रेमळ स्वभाव हा खूपच आवडायचा. आणि त्यानंतर त्यांच्या आयुष्यामधला सर्वात वाईट दिवस आला, तो म्हणजे 21 फेब्रुवारी 2024. मित्रांनो, या दिवशी ते त्यांच्या ऑफिसवरून घरी जात असताना त्यांच्या गाडीमध्ये त्यांना अटॅक आला आणि त्यांना हॉस्पिटलला नेण्या अगोदरच त्यांनी आपला जीव सोडून दिला. त्यांच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला. मित्रांनो, आता सुद्धा त्यांना लोक खूप मिस करतात. तर तुम्हाला काय वाटते पंढरीशेठ फडके बद्दल हे कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा. तर भेटूया अशाच एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय सर्वांना, धन्यवाद.